तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, आपल्या चॅनलवर सध्या रानभाज्यांची सिरीज सुरू आहे। रानभाज्या ही कोणत्या? पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या। आणि पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या फक्त पावसाळ्यातच भेटतात, म्हणून स्पेशल पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्याची मी सिरीज सुरू केली आहे। आता बऱ्याच जणाला या रानभाज्या माहीत नसतात, पण ह्या रानभाज्या आपल्या शरीरासाठी खूप गरजेच्या असतात आणि खूप हेल्दी असतात आणि पहिल्याच पावसात येणाऱ्या ह्या रानभाज्या असतात। आजची जी भाजी आहे ती आहे कुंजीर भाजी। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही कुंजीर भाजी दिसत आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर कुंजीर भाजी ही प्रामुख्याने पावसाळ्यात शेतात येते आणि रानावनात नैसर्गिकरित्या उगणारी ही एक अत्यंत गुणकारी आणि दुर्मिळ रानभाजी आहे। तिला काही ठिकाणी तांदूळ कुंद्रा ही या नावानेही ओळखलं जातं, कारण तांदुळक्याची जी भाजी असते ती छोट्या पानाची असते आणि कुंजीर जो असतो तो मोठ्या पानाचा असतो आणि तांदुळक्याच्या जातीचीच एक टाईपची ही भाजी असते, पण याची पानं मोठे मोठे असतात, म्हणून ह्याला काही जागेवर तांदूळ कुंद्राही म्हटलं जातं, पण बेसिकली याचं नाव कुंजीर भाजी आहे। आता या भाजीचा इतिहास म्हणलं तर, पारंपरिक महत्त्व म्हणलं तर, प्राचीन काळापासून ग्रामीण व आदिवासी भागात पावसाळ्यात आरोग्य जपण्यासाठी आणि रोजच्या आहारात बदलासाठी ही भाजी आवर्जून खाल्ली जाते। या भाजीची कोणतीही लागवड करावी लागत नाही। पहिल्या पावसानंतर ही भाजी शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीत आपोआप येते किंवा साध्या शेतातही उगून येते। तसंच ही भाजी ह्या भाजीचं स्वरूप तर तुम्ही पाहिलंच असेल कशी दिसत आहे। हिरवीगार पानं असलेली ही भाजी चवीला अत्यंत रुचकर आणि पचनास हलकी असते। ही भाजी खाण्याचे फायदे तर पचनक्रिया सुधारते। यात फायबरचे प्रमाण जे असते ना ते भरपूर असल्याने आपल्या पोटाचा कसाही आजार असू द्या तो दूर होतो आणि आपल्या पोटाचा आजार दूर होऊन आपली जी पचनक्रिया आहे ती सुधारते। तसंच एखाद्या कुणाला मुतखड्याचा आजार असेल ना तर ही भाजी मुतखड्यावरही औषध म्हणून खाल्ली जाते। आयुर्वेदानुसार या भाजीचे सेवन केल्याने लघवी साफ होते आणि मुतखड्याचा त्रास जो आहे तो कमी होतो। तसंच किडनीसाठी ही भाजी खूप उपयुक्त अशी मानली आहे। ही भाजी शरीरातील टॉक्सिक म्हणजेच विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध देखील करण्यास मदत करते। तसंच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। या भाजीमध्ये जीवनसत्वे, खनिज पदार्थांनी समृद्ध असल्याने पावसाळी आजारापासून ही भाजी संरक्षण करते। तसंच डोकेदुखी व थकवा, शरीराला थंडावा देऊन डोकेदुखी, अशक्तपणा कमी करण्यास ही भाजी खूप उपयुक्त मानली जाते। ह्या भाजीचे अनगिनत फायदे आहेत आणि स्पेशली पहिला पाऊस पडला की लगेच ही भाजी उगून येते आणि पावसाळी भाज्या ज्या येतात ना रानावनात, बांधात, शेतात, यावर कसल्याही प्रकारचं औषध वगैरे शिंपलेलं नसतं। ऑर्गॅनिक पद्धतीने ह्या आलेल्या असतात आणि आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी ह्या भाज्या खूप गरजेच्या असतात आणि आपलं शरीर पावसाळ्यात होणाऱ्या रोगराईपासून मजबूत करण्यासाठी ह्या भाजी खाणं खूप आपल्या शरीराला गरजेचं असतं। तर ज्या काही तुमच्या आसपास ह्या रानभाज्या विकायला येतात ना मंडईमध्ये, तर आवर्जून आणून तुम्ही या भाज्या घरात बनवत जावा, तर खायला खरंच खूप भारी लागतात। आता ही जी कुंजीर भाजी आहे ना बनवायला खूप अवघड नाहीये। आता जी मी आणली होती ना ती भाजी थोडीशी, म्हणजे या भाजीत बी प्रकार असते, थोडी कवळी आणि थोडी निब्बर पानाची। जी मी घरात आणली होती त्याचे पानं थोडेसे निब्बर झालेले होते, म्हणून काय केलं, हिला थोडंसं तव्यावर आधी पाण्यात स्वच्छ धुवून घेतली, नंतर गरम तव्यावर हिला परतून घेतलं ना, तेल वगैरे टाकून फक्त गरम करून घेतली, नंतरून पाण्यामध्ये टाकली थंड आणि हाताने पूर्ण पिळून घेतली। पिळून घेतल्यानंतर पूर्ण कोरडी झालेली आहे। आता याच्यावर आपल्याला तिखट, मीठ, हळद आणि
तुमच्या आवडीनुसार तुम्हाला या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं. तिखट मीठ घालून ही भाजी खूप भारी लागते. तर आता ही पिळून घेतलेली जी भाजी आहे त्याच्यावर मी थोडंसं तिखट मीठ चवीनुसार थोडंसं आबडधोबड कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामध्ये लसूण देखील घातलेला आहे तो घालून घेते आणि या सर्व जिन्नस इथंच खाली भाजीसोबत मिक्स करून घ्यायच्या, जेणेकरून भाजीला सगळीकडून हे मसाले आणि तिखट मीठ लागलं जातं. आणि मग परतून घेतल्यानंतर या भाजीची जी टेस्ट आहे ते आणखीन खूप भारी यायला सुरुवात होते. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या सर्व जिन्नस मी भाजीला लावून घेतलेले आहेत. या पद्धतीने लावल्या ना तर भाजीला सर्व बाजूनी तिखट मीठ पोहोचतं. आता लगेचच ही भाजी आपल्याला तव्यावर फोडणीला घालायची आहे. तर चला मग तव्यावरती तेल घालून घेत आहे. तेल छान कडक गरम करून घ्यायचं. तेल गरम केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मस्त 8-10 लसणाच्या कळ्या ज्या आहेत त्या नकलून घालायच्या आहेत. ह्या भाजीला लसूण भरपूर वापरायचा, म्हणजे भाजीची जी टेस्ट आहे ना ती खूप खमंग येते. लसूण खरपूस लाल रंगावर तेलामध्ये तळून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता इथं आपल्या लसणाचा कलर चेंज झालेला आहे. हवा असेल तर तुम्ही याच्यासोबत थोडेसे जिरे घालून जिऱ्याचीही फोडणी देऊ शकता. पण या रानभाज्या आहेत ना, या रानभाज्याला बाकी दुसरी कशाची तुमच्याच्याने फोडणी नाही दिली झालं ना तरी तुम्ही आवर्जून या रानभाज्याला फक्त लसणाची फोडणी घालायची. लसणाच्या फोडणीने या रानभाज्या खायला खूप रुचकर लागतात आणि चविष्ट लागतात. तर छान आता जी भाजी आपण मिक्स करून ठेवलेली होती मसाले वगैरे लावून, इथं ती भाजी घालून घ्यायची आणि 2-3 मिनिट मस्त तव्यावर उलटपुलट करायची. खूप वेळ करायची नाही, अगदी 2 ते 3 मिनिटातच ही भाजी तुमची बनवून तयार होते. ही भाजी खायला खूप भारी आणि टेस्टी लागते. एकदा का बनवली ना नेहमीच तुम्ही पावसाळ्यात ही भाजी 2-3 वेळेस तरी बनवून खाल. नक्की आवर्जून तुम्ही ही भाजी तुमच्या घरी आणून नक्की बनवा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्याही घरी या पावसाळ्यात अशा पद्धतीच्या रानभाज्या बनवून आवर्जून खा. तर चला परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. ही भाजी तुम्ही वरण भाताला तोंडी लावून खाऊ शकता. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपाती, स्पेशली बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खायला खूप भारी लागते. चला मग परत भेटू.